आपल्याकडे चप्पलेला फार महत्त्व आहे. चप्पल एखादी व्यक्ती ज्या वेळेला ती एक चप्पल वापरते त्यावेळेला त्या व्यक्तीची सर्व काही सुख असेल, दुःख असेल, वेदना असतील, त्या सगळ्या त्या चप्पलेमधनं म्हणजे ती चप्पल स्वतःवरती घेत असते. आणि मग ही जी चप्पल आहे ती ज्या वेळेला चोरी जाते किंवा हरवते त्यावेळेला आपल्याकडे आपण असं म्हणतो की बरं झालं पनवती गेली, कारण की तिनं सगळं खेचून घेतलेलं असतं तुमचं दुःख, आणि मग ती चोरीला गेली किंवा कुठे राहिली तर ती शुभ मानलं जातं. तसंच तुम्हाला चपलेचे काही सांगते उपाय. अजून चपलेने नजरसुद्धा काढण्याची काही ठिकाणी परंपरा आहे की बाबा एक काही अशा शक्ती आहेत की ज्या चपलेने नजर काढल्यानंतरच निघतात. त्यातल्या त्यात ती चांबड्याची चप्पल किंवा चांबड्याचं बूट असेल तर ते जास्त महत्त्वपूर्ण मानलं जातं. चांबडं हे नकारात्मक शक्तीला म्हणजे पळवून लावतं, ते नकारात्मक शक्ती तिथे राहत नाही. तर असा चप्पलेचा तुम्हाला एक उपाय सांगत आहे. तुमची एक जुनी चप्पल शनिवारी रात्री हा उपाय करायचा आहे. त्या चप्पलेवरती तुम्हाला जर का कोणी एखादी व्यक्ती, ठराविक व्यक्ती, आणि तुम्हाला माहीत आहे की ती व्यक्ती आपल्याला त्रास देते खूपच, तर त्या व्यक्तीचं नाव जे आहे ती चप्पलेवरती लिहायचं आहे तुम्हाला, आणि ती चप्पल एखाद्या नाल्यामध्ये फेकून द्यायची आहे. तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास जो आहे तो आयुष्यातून निघून जाईल. एकदम साधा सोपा उपाय आहे. त्याचप्रमाणे शनिवारी रात्री चप्पल उलटी करून घराच्या बाहेर ठेवायची आहे आणि नंतर ती रविवारी सकाळी उचलून एखाद्या सुनसान जागेवरती फेकून द्यायची आहे. याने सुद्धा तुमच्या आयुष्यामधली बरीचशी नकारात्मक गोष्टी निघून जातात. त्यानंतर काळी रंगाची जर चप्पल असेल तुमची तर त्याच्यावरती मोहरीचं तेल हे करून मोहरीच्या तेलाने शत्रूचं नाव लिहायचं आहे तुमच्या, आणि पिंपळाच्या झाडाखाली ती जाऊन ठेवून द्यायची आहे. ठेवायची काही वेळाने ती नदीमध्ये फेकून द्यायची आहे, नदीमध्ये टाकून द्यायची आहे. याने सुद्धा तुमचा त्रास कमी होईल. आणि अजून एक शेवटचा उपाय तुम्हाला सांगते. शत्रूचं नाव शनिवारी रात्री त्या चप्पलेवरती लिहायचं आहे आणि ती चप्पलेनी म्हणजे ते जमिनीवर किंवा एखाद्या भिंतीवर मारायचं आहे आणि नंतर ते एखाद्या सुनसान जागेवरती ती चप्पल फेकून यायची. ह्याने सुद्धा फरक पडतो. मी तुम्हाला 3-4 उपाय दिलेले आहेत, त्यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो करू शकता. अगदी बिनखर्चाचा उपाय आहे. जरूर करा आणि तुमचे अनुभव अर्थातच कळवा. जय जगदंब, जय भवानी.